थेऊरच्या श्री चिंतामणींचं दर्शन घेऊन रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी रांजणगावामध्ये मी पोहोचतो. मुख्य प्रवेशद्वारापाशी काही सायकल स्वार मला भेटतात. पुणे ते जम्मू, कटरा मग आता वैष्णवी देवींचं दर्शन घेण्यासाठी ते निघाले होते. खरंच खूप छान वाटलं त्यांच्याबरोबर गप्पा मारून. कारण काही दिवसापूर्वी मी देखील सायकल राईड करून आलोच होतो. सोलो ट्रेक करताना काय अनुभव आहे ना, ते मला सांगायची काही गरज नव्हती. महागणपतीच्या मंदिराच्या दिशेने मला मार्ग दिसतो. त्या ठिकाणी असणाऱ्या सिक्युरिटी काका मला चेकही करतात. चप्पल स्टँडमध्ये मी चप्पल ठेवतो आणि मुख्य मंदिराच्या दिशेने असणाऱ्या रांगेमध्ये जाऊन उभा होतो. 15-20 मिनिटामध्ये मला मुख्य मंदिराचा कळस हे दिसतो. कळसाचं दर्शन घेतलं आणि लाईनीमध्ये मी उभाच होतो. अर्ध्या पाऊण तासानंतर मला मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये माझा प्रवेश होतो. कित्येक वेळा रांजणगावामध्ये आलो होतो, पण प्रत्यक्षात मंदिरामध्ये जाऊन, गाभाऱ्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी असणाऱ्या महागणपतीचं दर्शन असं साक्षात कधी करताच आलं नव्हतं. आज देखील व्हिडिओच्या माध्यमातून तुमचंही दर्शन होत होतं. बाहेर आलो, मला त्या ठिकाणी सतीचा हात पहिला भेटला. शंभूशंकर महादेवाचे पाण्यातील पिंडीतील दर्शन देखील मला विहिरीतील घेता आलं. दर्शन घेतलं. पुढं निघणार तेवढ्यात मला आणखी एक आवाज आला, बाळा समोर एक महादेवाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी जाऊन तू शंभूशंकर महादेवाचं दर्शन घे. दोन्ही मंदिराचं मी दर्शन घेतो. बाहेर आलो प्रसाद घेण्यासाठी. त्या ठिकाणी नुकतंच मंदिर बंद होणार होतं प्रसादाचं. त्या ठिकाणी गेलो, प्रसाद घेतला. वरण, भात, रवा ते खाल्लं आणि मंदिराच्या बाहेर असणाऱ्या भिंतीवरील काही पेंटिंग मला पाहायला भेटल्या. संपूर्ण शंभूशंकर महादेवाचे त्या ठिकाणी आख्यायिका आपल्याला त्या व्हिडिओच्या आणि चित्राच्या माध्यमातून पाहायला भेटत. पुढचा व्हिडिओ